यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय। सप्टेंबर 2025 पर्यंत जिल्ह्याच्या 114 महसूल मंडळांमध्ये 5 लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचं अतोनात नुकसान झालंय। तर या नुकसानीचे पंचनामे कधी आणि शेतकऱ्यांचा वाली कोण असा सवाल आता शेतकरी उपस्थित करतायत। सविस्तर पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शेती पिकांचा चिखल, बळीराजा हतबल। अधिकारी पंचनाम्यासाठी फिरकलेच नाही। शेतकऱ्यांचा प्रशासनावर गंभीर आरोप। अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात अंदाजे 5 लाख हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे नुकसान झालेले आहे। उमरखेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 47,560 हेक्टर, महागाव मध्ये 17,934 हेक्टर आणि पुसद तालुक्यात 14,736 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे जनावरांचे देखील मोठं नुकसान झालंय। 45 जनावरांचा मृत्यू झालाय तर पुरात वाहून गेल्यानं जीवितहानी झाली। 1000 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली। जिल्ह्यातील 114 महसूल मंडळांपैकी बहुसंख्य भागात पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान नोंदवले गेले। आज जी शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे त्याच्यामुळे एका गावामध्ये 2-2 आत्महत्या होतात। ही शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे की शेतकरी जो कर्जबाजारी आहे आणि राज्य शासनाने आता जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता महाराष्ट्रातील शेतकरी केव्हा कर्जमाफी होती याची वाट पाहत आहे आणि म्हणून अशा अडचणीच्या काळामध्ये शासन कर्जमाफी करत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकरी करतात। अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे। महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। एकाच तालुक्यात 2 शेतकऱ्यांच्या एका आठवड्यात आत्महत्या झाल्यात। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते। शेतीच्या बांधावर एकही अधिकारी फिरकले नाहीत असं शेतकरी म्हणतात। एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतात। बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, कारण की शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय उरलेला नाही। आज महागाव तालुक्यातील दैसावळी गावामध्ये एकाच गावामध्ये 2 आत्महत्या झाल्या तरी प्रशासनाचे कोणी वरिष्ठ अधिकारी तिथे व्हिजिट द्यायला आले नाही। आणि आज तुम्ही पाहू शकता प्रत्येक शेतामध्ये एवढं नुकसान झालेलं आहे की या नुकसानाची भरपाई निघूच शकत नाही, कारण की एकरी 50,000 रुपये सरकारने दिलेच पाहिजे। शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळला, कर्ज काढून शेती केली, पण आता नदीचं पाणी शेतात शिरल्यानं सर्व काही उद्ध्वस्त झालंय। पीक वाचवणं अशक्य झालं, म्हणून शेतातील कपाशीची झाड उपटण्याचा पर्याय युवा शेतकऱ्यांनी निवडलाय। सरकारनं आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये मोबदला दिला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा देखील विठोली येथील युवा शेतकऱ्यांनी दिला। हे काहीच कामी नाही आहे। 4 आता समजा एक याला काही लागणार नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही हे काही कामी नाही आहे, त्याच्यामुळे हे उपटा लागलो। जर समजा सरकार म्हणतोय आम्हाला 8,000 रुपये हेक्टरी देतो, पण सरकारला एकच विनंती आहे की 8,000 हेक्टरीला आम्हाला लावायला नागेटीचा खर्चसुद्धा नाही निघत आहे। जर काय सरकारनं मदत नाही दिली तर आम्ही 50,000 रुपये हेक्टरी मदत कमीत कमी आम्हाला सरकारकडून हवीत। जर काय नाही दिली तर आम्ही आंदोलन करू किंवा आमची गळफास आखरी तयारच। अतिवृष्टीनं जिल्ह्यात शेती, घरे, पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतलाय। बाधित शेतकरी आणि नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, तसेच पंचनाम्याची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। प्रशासनाचा आज आढावा मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतला। काही जीवितहानी सुद्धा झालेली आहे, त्या सर्व लोकांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये प्रशासन या ठिकाणी अतिशय समाधानकारक चित्र आहे की ताबडतोब त्यांनी सर्वांनी या ठिकाणी त्यांना मदत दिलेली आहे। त्याच पद्धतीने मृत्यू जनावर आहेत त्याची पंचनामे होऊन संबंधित शेतकऱ्याला या ठिकाणी त्याची नुकसान भरपाई दिलेली आहे। लवकरात लवकर प्रशासनानं पंचनामे करावे आणि तातडीनं शेतकऱ्यांना मदत देत या संकटातून सावरण्याचं बळ द्यावं अशी मागणी आता शेतकरी करतायत। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.